तर दुसरीकडे नगरमध्ये लंके आणि विखेंमध्ये जुंपली आहे सुभा। MIDCच्या मुद्द्यावरून नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके आणि विखे पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून सुपा MIDC मधील उद्योजकांना प्रशासनाला हाताशी धरून त्रास दिला जात असल्याचा आरोप खासदार निलेश लंकेंनी केला। तर लपून वार करू नये, समोरून वार कराव्या, आमची ही दोन हात करण्याची तयारी आहे असं खुलं आव्हान खासदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं। तर निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही दिलेल्या आश्वासनं एकही पूर्ण केलीत का असा सवाल माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विचारला। त्याचबरोबर आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी काही लोक डायव्हर्जन पॉलिटिक्स करतायत असा टोलाही सुजय विखेंनी लगावला। सूट काय सांगायचं, सुपा MIDCतली गुंडगिरी थांबवायची, सुपा MIDCतली दहशत थांबवायची। अरे सुपा MIDCतली जर गुंडगिरी आहे, सुपा MIDC जर दहशत असते ती एवढी MIDC वाढली नसती ना। तुमच्या कालखंडामध्ये नगर MIDC जिल्ह्यात सगळ्यात मोठी MIDC काय झालं, त्या MIDCची परिस्थिती तक्रार कुणी करायला पाहिजे? एखाद्या उद्योजकांनी सांगायला पाहिजे का निलेश लंकेंचं नाव वापरून किंवा निलेश लंकेने आम्हाला फोन केला, आम्हाला हप्ते मागितले। अरे खरे तो गुंड तुम्ही आहेत। 1.5 वर्षामध्ये खासदार या नात्याने एकही प्रकल्प या जिल्ह्याच्या युवकांच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक असावा असा एकही प्रकल्प त्यांना आणता आला नाही। मला असं वाटतं की आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी अशा प्रकारे डायव्हर्जन पॉलिटिक्स काही लोक करतात, पण जनता आता ओळखून आहे।